नमस्कार मंडळी, प्रतीक्षाज फूड आपल्या या मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे चिकन दम बिर्याणी. चिकन दम बिर्याणी कशा प्रकारे बनवायची याची सगळं कृती तुम्हाला मी आज सांगते. तुम्ही बघू शकता सुटसुटीत मोकळा असा आपला भात झालेला आहे. त्यासाठी मी 1.5 किलो मिक्स चिकन घेतलं आहे. त्याच्यामध्ये बोनलेस आणि विथ बोन पीसेस आहेत आणि हे मी 1.5 किलो बासमती जुना तुकडा घेतला आहे, म्हणजे जुना राईस आहे हा. त्याच्यामुळे भात आपला मोकळा बनतो. हे जे कांदे आहेत ती जवळजवळ 10 ते 11 कांदे मी मध्यम आकाराचे चिरून घेतलेत. 5 टोमॅटो घेतलेत मी. कोथिंबीर घेतली आहे, आपल्याला पेस्ट बनवायला उपयोगी पडेल. यामध्ये मी खडा मसाला घेतला, तुम्ही बघू शकता. जावेत्री, चक्री फूल, दालचिनी, लवंग, काळी मिरी, दगडफूल हे सगळं याच्यामध्ये आहे. त्यानंतर हे जे दही आहे, जवळजवळ 250 ग्राम मी दही घेतले. दही छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या 4 ते 5. एक तुकडा आल्याचा घेतला आहे. जवळजवळ मी 25 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात. आणि हा एव्हरेस्टचा मी शाही बिर्याणी मसाला घेतला आहे, व्हेजवाला. जर तुम्हाला कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घ्यायचा आहे तर तुम्ही वापरू शकता. आता आपण चिकनला मस्त असं मॅरिनेट करून घेऊया. जवळजवळ 3 ते 4 चमचे मी यामध्ये दह्याचे घालते आहे. दही तुम्ही बघू शकता, मी घट्ट नाही घेतलं, दही मी फेटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया. हा 1 चमचा मी आगरी घरचा मसाला टाकते, आगरी कोळी मसाला. अर्धा चमचा यामध्ये मी हळद घालते आहे. तुम्हाला हवा तो मसाला तुम्ही वापरू शकता. चवीनुसार मी आत्ता तरी याच्यामध्ये 1 चमचाच मीठ घालते आहे, कारण नंतरसुद्धा आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. 1 पाऊण तुकडा लिंबाचा मी यामध्ये घालते आहे, जेणेकरून एक आंबटशी चव आपल्या चिकनला येईल. छान मस्त असं चिकन आपल्याला आता मॅरिनेट करून घ्यायचं. मॅरिनेशन आपल्याला मस्त करायचं आहे, जेणेकरून मसाला आपला चिकनच्या आतमध्ये गेला पाहिजे आणि त्याची चव आली पाहिजे. आता स्मोकी फ्लेवर यावा त्यासाठी मी ते कोळसा गरम करून घेतला आहे. त्यामध्ये मी बटर घालते. जर तुमच्याकडे घरचं तूप असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. तुपाची छान अशी चव आपल्या चिकनला येईल. आता जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊया. 1 अर्धी पळी यामध्ये मी तेल घातलं आहे. खडे मसाले आणि 1 बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालते आहे. जवळजवळ 2 चमचे यामध्ये मी मीठ घालते आहे. याला उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं, तोपर्यंत चिकनची तयारी करून घेऊ. जवळजवळ 5 ते 6 पळ्या यामध्ये मी तेल घालते आहे. त्यानंतर आता जे खडे मसाले आपले घेतले ते मी खडे मसाले याच्यामध्ये टाकून घेते आहे. तेल आपलं गरमच ठेवायचं, जेणेकरून मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्ण तेलामध्ये उतरेल. हे जे कांदे आहेत ते सगळे मी याच्यामध्ये घालते आहे. छान कांद्याचा जो कलर आहे तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला जो परतून घ्यायचा आहे. कांदा पूर्णपणे जेव्हा मऊ होईल तर त्यामध्ये आपण बाकीची प्रोसेस करायची आहे. तुम्ही बघू शकताय कांद्याचा कलर चेंज झाला आहे, कांदा आपला मऊसुद्धा झालेला आहे. आता जी याच्यामध्ये मी पेस्ट केली होती, तुम्हाला जसं की सांगितलं होतं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जे टोमॅटो आहे त्याची पेस्ट आपण याच्यामध्ये घालायची आहे. आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली जी पेस्ट आहे ती पण याच्यामध्ये व्यवस्थित शिजली गेली आहे. आणि मी गॅस जे ते आता यावेळेस बंद केली आहे, कारण याच्यामध्ये मी 2 चमचे आता मसाले घातलेत आणि अर्धा चमचा मी हळद घालते आहे. गॅस मी यासाठी बंद केली आहे कारण आपला जो मसाला आहे तो जळतो जर गॅस चालू असेल तर. हा मी याच्यामध्ये एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घालते आहे. मिश्रण छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. बघू शकताय तुम्ही गॅस मी अजूनही बंदच ठेवली आहे. आता जी मी दही फेटून घेतलेलं आहे ते दही मी यामध्ये घालते आहे. मी गॅस मुद्दाम यासाठी बंद केली आहे, कारण जसं की तुम्हाला मी सांगितलं की एकतर आपला जो मसाला आहे तो जळतो आणि जे दही आहे ते सुद्धा फाटलं जातं. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक टिप देते आहे, ज्यावेळेस तुम्ही दही घालाल तर त्यावरच तुम्हाला मीठ घालायचं, जेणेकरून दही फुटणार नाही तुमचं. जे मॅरिनेट करत ठेवलेलं मी चिकन अर्धा तास ते यामध्ये आपण घालून घेऊया आणि छान असं ते मिक्स करून घेऊया आपण. बघू शकता चिकनला मसाला आपला चांगल्या प्रकारे लागला गेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान झाली आहे आपली. झाकण ठेवून 15 मिनटं आपण बारीक गॅसवर आहे चिकन आपल्याला शिजवत ठेवायचं. तुम्ही बघू शकता छान अशी उकळ येते आहे, चिकन आपलं मस्त शिजतं आहे. आता हे जे चिकनचं जे मसाल्याचं पाणी होतं पेस्ट केलेलं तेच मी यामध्ये घालते आहे, जेणेकरून थोडं थिकनेस येईल. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं पाणी आपल्याला यात नाही घालायचं आहे. जे थोडंफार पाणी आहे त्याच्या आचेवर झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनटं. परत छान असं आपल्याला चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या पाण्याला जे उकळत ठेवलेलं त्याला छान अशी उकळ आली आहे.
त्यामध्ये आपण जो राईस भिजत घातला होता तो सगळा आपण यामध्ये टाकून घेऊया. आता बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे आपलं जे पाणी आहे ते गरम झालेलं आहे आणि हे जे तांदूळ आपण त्यात घातले तर त्यामध्ये ते कंटिन्यू आपल्याला हलवायचं नाही आहे, फक्त एकदा त्यामध्ये चमचा आपल्याला टाकायचा. तर राईसही आपला शिजला, एक जवळजवळ 70%च राईस आपल्याला शिजवायचा आहे, कारण आपण जे चिकन आहे तेही जास्त शिजवलेलं नाही आहे. ज्याच्यामुळे काय होईल की आपण जेव्हा हे राईस चिकनवर टाकू तर त्याच्या वाफेने आपलं चिकनही शिजलं जाईल आणि आपला भात पण मोकळा होईल. आता एका जाळीमध्ये मी भात काढला आहे, तो आता आपण लेअर करून घेऊया. खाली चिकनमध्ये मी कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा असं पाणी नाही घातलं आहे, तुम्ही बघू शकता. भात जो आहे थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला घालायचा आहे आणि सगळीकडे आपल्याला तो भात जो पसरून घ्यायचा आहे. उरलेला भातही आपण आता यामध्ये घालून घेऊया. काही लोकांना याच्यामध्ये काळी मिरी नाही आवडत, कारण ती खाताना आपल्या दातात येते. तर जेव्हा तुम्ही भात मसाले सगळे उकळत ठेवता पाणी उकळत ठेवता, तर त्यावेळेस सगळे गरम मसाले तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्याचा तुम्ही वापर नंतर आपलं वाटप बनवायला सुद्धा करू शकता. आता यामध्ये मी फूड कलर घालते. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही फूड कलर अवॉइड करू शकता. हिरवी कोथिंबीर आपण त्यामध्ये घालूया. बघू शकता आत्ताच आपल्या बिर्याणीचा कलर किती छान दिसतोय. आता याला मी फॉईल पेपर लावून व्यवस्थित फॉईल पेपर आपल्याला लावायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. फॉईल पेपर आपल्याला नीट लावून घ्यायचा आहे, कारण यातली वाफ आपल्याला बाहेर नाही येऊन द्यायची. ही जी बिर्याणी आपण बनवतो ती प्रॉपर एकदम अशी दमवर आपण बनवतो आहे. बघू शकता मी कशा प्रकारे फॉईल पेपर याला लावलेला आहे. आता एक झाकण आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे घट्ट. झाकणाला थोडं पाणी लावून घ्यायचं, कारण फॉईल पेपर त्याला व्यवस्थित चिपकला जातो. गॅस एकदम मोठी ठेवायची. त्याच्यावर एक लोखंडी तवा मी ठेवलेला आहे. आता जेव्हा तवा गरम होईल तर त्यावर आपल्याला हे ठेवून द्यायचं आणि जवळजवळ 40 मिनटं आपल्याला बारीक मंद आचेवर ही बिर्याणी शिजवायची आहे. तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी 40 मिनटानंतर रेडी झाली आहे. आता याचं मी फॉईल पेपर काढते आहे. मस्त अशा वाफा येतात बिर्याणीमध्ये. बघू शकताय तुम्ही किती छान बिर्याणी आपली झाली आहे. आता आपण ही बिर्याणी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. जसं की आपण बघतोय की भात एकदम असा मोकळा झाला आहे. कधी कधी काय होतं, जर नवीन राईस असेल, नवीन तांदूळ असेल तर आपला भात चिकट होतो, पण आत्ता आपला जो भात आहे तांदूळ जुना असल्यामुळे व्यवस्थित सुटसुटीत झाला आहे. छान अशा चिकनचे पीसेस तुम्ही बघू शकताय. पूर्णपणे मोकळी बिर्याणी आपली झालेली आहे. चला आपण आता प्लेटिंग करून घेऊया. ग्रेव्हीसुद्धा मस्त झाली आहे. छान वाफ येते बिर्याणीमधून. तर त्यामध्ये मी सर्विंगसाठी टोमॅटो बारीक चिरला आहे, कांदा, हे सगळं सजावट आपण याची करून घेऊया. प्लेट आपली सर्व करून घेऊया. मस्त अशी गरमागरम बिर्याणी आपली रेडी झाली आहे. जर तुम्हाला अजून काही टिप्स हव्या असतील किंवा तुमचा राईस व्यवस्थित बनत नसेल तर कमेंट करू शकता व्हिडिओवर. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.